नमस्कार, द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण एक कटलेटचा प्रकार करणार आहोत। तुम्ही कटलेट म्हणू शकता किंवा पॅटीस म्हणू शकतात आणि तो कटलेटचा प्रकार मी हेल्दी करण्यासाठी राजम्यापासून बनवणार आहे। राजमा हा असा सगळ्यांना आवडतोच असं नाहीये आणि लहान मुलांना तर नक्कीच आवडत नाही तो फार असा, तर त्यामुळे मी त्यापासून ते कटलेट तयार करणार आहे। तर त्यासाठी इथे तुम्ही बघू शकतात मी काय काय सामान घेतलेलं आहे। तर इथे मी राजमा हा भिजवून घेतलेला आहे आणि तो उकळून घेतलेला आहे, पण तो 70 ते 80% उकळवलेला आहे, म्हणजे त्याला आपला व्यवस्थित मिक्सरमधनं भर वाटता येईल। आणि त्यामध्ये ऍड करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे बीट, गाजर जे ग्रेट केलेलं आहे, बारीक कांदा घेतलेला आहे चिरलेला, थोडासा बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे आणि थोडं चीज घेतलेला आहे आणि एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे। आता हे सगळं जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। तर इथे मी राजमा मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता तो कसा वाटला गेलेला आहे, असा जाडसर वाटलेला आहे भरडसारखा, आणि पाणी न घालता तो वाटून घेतलेला आहे, म्हणजे कटलेट व्यवस्थित होतील। आता त्यामध्ये हे सगळं आपण घेतलेलं होतं, गाजर, बीट, पालक, कांदा चिरलेला, हे सगळं घालून घ्यायचं आहे, चीज घालायचं आहे। आणि मसालेमध्ये म्हणतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये फार काही मसाले येणार नाहीयेत, तर थोडे थोडेसे घालायचे। एक अर्धा चमचा मी फक्त आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, काळी मिरी पावडर घेतलेली आहे, थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि अगदी अर्धा चमचाच फक्त गरम मसाला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ऑइल घातलेलं आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, हातानेच सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे। ते हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकतात। आता ह्याची व्यवस्थित आपण टिक्की करून घेऊया, पॅटीस, कटलेट काही म्हणा। हाताला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे, म्हणजे ते हाताला चिटकत नाही। हे बघा असं छान व्यवस्थित एक मध्यम आकाराचा गोळा केलेला आहे आणि त्याला व्यवस्थित थोडंसं प्रेस करून एक छोटासा पॅटीस मध्यम आकाराचा बनवलेला आहे। अशा प्रकारे सगळे पॅटीस करून घ्यायचे आहेत। आता तवा मी गरम करत ठेवलाच होता, त्यात तेल घालून घ्यायचं आहे, खूप जास्त तेल काही लागणार नाही आपल्याला। आणि हे कटलेटला आपण रव्यामध्ये कोट करायचे आहेत, अशा प्रकारे कोट करून घ्यायचे सगळ्या बाजूनी आणि फ्राय करायला ठेवायचे। गॅस फास्ट करायचं नाहीये, एकदा तवा गरम झाला की त्याला मध्यम ह्याच्यावरती एक 5 मिनिटं दोन्हीकडनं व्यवस्थित शेकून घ्यायची आहेत। एक बाजू झाली की मगच दुसरी बाजू शेकून घ्यायची आहे। अशा प्रकारे ते सगळे कटलेट पण आपण छान करून घ्यायचे, त्याला फार वेळ लागणार नाही, 5 ते 6 मिनिटांमध्ये ते कटलेट होणार आहेत आपले, कारण की ऑलरेडी ते बॉईल आहे सगळं। आणि असे हलके हाताने सगळे मागे पुढे करून सगळे व्यवस्थित करून ते शेकून घ्यायचे। आणि अशा प्रकारे आपले अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हे हेल्दी कटलेट तयार झालेले आहेत। तुम्ही त्यावर ग्रीन चटणी, थोडासा कांदा वगैरे घालून खाऊ शकता। हे बघा तुम्ही बघू शकता कटलेट किती छान झालेला आहे, मस्त दिसतं आहे व्यवस्थित असं। आणि हे कटलेट खूप क्रिस्पी होत नाही, थोडेसे सॉफ्ट असतात। हे कटलेट तुम्ही दुसऱ्या प्रकारे पण खाऊ शकतात, हे नुसते स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतात तुम्ही, आणि अजून एक वेगळ्या प्रकारे कसे खायचे ते तुम्हाला मी दाखवते। तर इथे तुम्ही चपाती, ब्रेड किंवा तो बन पाव असं काही घेऊ शकतात, बर्गर ब्रेड असं तो घेऊ शकता, पण इथे मी पराठा केलेला होता तर मी पराठा घेतलेला आहे। आणि त्याला आता मी ग्रीन चटणी लावून घेणार आहे, अशी ग्रीन चटणी जी आपली नेहमीची असते, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं वगैरे घालून ती ही चटणी आहे, ती मी याला लावून घेणार आहे व्यवस्थित। आता त्याच्यावरती मी एक त्याला कबाबचा आकार देऊन एक लांबा असं, हे बघा असा कबाबचा आकार देऊन मी एक हे असं बनवून घेतलेलं आहे कबाब त्याच ह्याच्यानी। आणि त्याच्यावरती आता सगळं आपला कांदा जे काही तुमच्याकडे असतील, गाजर, बीट सगळं ते ह्याच्यावरती घालायचं आहे, हे सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे। आणि मेयोनीज त्याच्यावरती घालायचं, जे मुलांना जास्त आवडतं मेयोनीज घाला, तुम्हाला वाटलं तर तुम्ही चीज पण घालू शकतात, पण ऑलरेडी त्याच्या टिक्कीमध्ये चीज होतं म्हणून मी घातलं नव्हतं। आणि ह्याचा व्यवस्थित रोल करून घ्यायचा, हे बघा अशा प्रकारे हा रोल करून घ्यायचा। तुम्ही त्याला फ्राय पण करू शकतात पुन्हा, पण त्याची काही गरज नाहीये। अशा प्रकारे तुम्ही हे हेल्दी कटलेट किंवा रोल बनवून त्याची फ्रँकी, बर्गर काहीही बनवू शकतात। तर अशाच छान छान हेल्दी, इन्स्टंट आणि इझी रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।